नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवास स्पेशल भगरीची खिचडी ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी 1 वाटीभर भगर घेतलेली आहे। आता ही वाटीभर भगर एका बाउलमध्ये मी घेतलेली आहे बघा। आणि आता याच्यामध्ये काय काय वापरणार आहे हे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। आता ही 1 वाटीभर भगर घेतली आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता ही भगर आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत। आता भगर ही सर्द असते त्याच्यामुळे नेहमी ती भाजूनच करायची। तर आता भगर आपण व्यवस्थित भाजून घेतली आहे आणि आता यामध्ये टाकणार आहे मी बटाटा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। आता हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकलेले आहे। आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। आता फोडणीमध्ये फक्त जिरेच वापरायचे आहे। उपवासाला मोहरी चालत नाही, त्याच्यामुळे फक्त जिऱ्याचाच वापर करायचा आहे। आता या ठिकाणी 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत। आणि आता जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची थोडीशी लालसर झाली की त्यामध्ये बटाटे आपण परतून घेणार आहोत। आता आपण बटाटा परतून घेऊया। आता बटाटा आपण परतून घेत आहोत बघा। आणि आता यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि पाण्याचं प्रमाण 1 वाटी भगर असेल तर 2.5 वाटी पाणी याप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आता या ठिकाणी मी 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आणि आता हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करूया। आणि आता याला मध्ये 2 चमचे मीठ टाकून घेऊया त्या पाण्यामध्ये। आणि हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला। आता हे पाणी अगदी खळखळ उकळू द्यायचं। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण ती भगर मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आणि ही भगर आपण त्यामध्ये आता टाकून घेऊया। आता ही भगर आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया। चला, तर मग आता आपण सर्व भगर टाकून घेतलेली आहे पाण्यात। आणि आता व्यवस्थित हलवून घेऊया। आणि आता यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर ॲड करायची आहे। आता कोथिंबीर ॲड करायची आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं ती शिजू देऊया। भगर ही पटकन शिजते। आणि आता ही भगर थोडी अर्धवट शिजलेली आहे आपली। आता पुन्हा ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता त्यामध्ये आपल्याला तर बघा, आता ही अर्धवट शिजली भगर, थोडंसं त्यामध्ये पाणी आहे बघा। आणि थोडं पाणी असतानाच आता त्यामध्ये आपल्याला शेंगादाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। आता हा शेंगादाण्याचा कूट आपण टाकून घेतलेला आहे आणि आता ती पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया। शेंगादाण्याचा कूट त्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता शेंगादाण्याचा कूट हा अगोदर नाही टाकायचा, कारण तो जास्त शिजला जातो आणि भगरीला चव येत नाही। त्यामुळे शेंगादाणा कूट हा सगळ्यात शेवटी टाकायचा। आणि आता व्यवस्थित पुन्हा आपण ती एकजीव करून घेऊया। आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा शिजवून घेऊया। तर बघा, आता ही आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। आणि आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं फक्त ती शिजवायची आहेत। आता आपली भगरीची खिचडी रेडी झालेली आहे। आता मी ती दह्याबरोबर सर्व केलेली आहे। दह्याबरोबर अगदी टेस्टी अशी ही भगर लागते। धन्यवाद।